भक्तात जर अहंकार आला त्यातून चांगदेव जन्म घेतो, पण नम्रता जर भक्तात आली त्यातून ज्ञानोबारायांचा जन्म होतो. भक्तात जर नम्रता आली त्यातून तुकोबारायांचा जन्म होतो. पण लक्षात ठेवा महाराज, भक्तात जर अहंकार आला त्यातून मंबाजी जन्म घेतो. भक्तात जर अहंकार आला त्यातून अफजल खान जन्म घेतो. पण भक्तात जर नम्रता आली शिवात तान्हाचा जन्म होतो. बंगल्यात जर अहंकार आला बंगल्याचीही स्मशान होतं, पण झोपडीत जर नम्रता आली तर झोपडीचंही मंदिर होतं. आणि त्या नम्रतेचा परिपूर्ण संत परंपरेमधला साथ जर कोण असेल ते संत शिरोमणी सावता महाराज. कर्माशिवाय धर्म कधीच समजत नाही आणि धर्माशिवाय जीवनाचं मोक्ष सापडत नाही. आणि तो धर्म ज्या कर्मात आहे ते कर्म ज्यांनी समजून सांगितलं ते कर्मयोगी संत शिरोमणी सावता महाराज आहे. मृत्यूच्या अखंड कळाजीना अंतकरणामध्ये सोचल्या आणि तेव्हा नवनिर्मितीचं सामर्थ्य आपल्या अंतकरणातून पुत्ररूपानं आपल्या कुळाला दिलं, ती म्हणजे मातृत्व आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. नम्रतेचा साज जर अंतकरणामध्ये असेल तर परमात्म्याला शोधायची गरज पडत नाही. नम्रता जर खऱ्या अर्थानं अंतरीची उदरी भरलेली असेल तर स्वर्ग शोधायची गरज पडत नाही. तो देह ते गाव ते घर स्वर्ग झाल्याशिवाय राहत नाही. कारण भक्तात जर नम्रता आली त्यातून ज्ञानोबारायांचा जन्म होतो. पण भक्तात जर अहंकार आला तर त्यातून चांगदेव जन्म घेतो. भक्तात जर अहंकार आला, खऱ्या अर्थानं पाहिला गेलं, भक्तात जर अहंकार आला त्यातून चांगदेव जन्म घेतो. पण नम्रता जर भक्तात आली त्यातून ज्ञानोबारायांचा जन्म होतो. भक्तात जर नम्रता आली त्यातून तुकोबारायांचा जन्म होतो. पण लक्षात ठेवा महाराज, भक्तात जर अहंकार आला त्यातून मंबाजी जन्म घेतो. भक्तात जर अहंकार आला त्यातून अफजल खान जन्म घेतो. पण भक्तात जर नम्रता आली शिवात तान्हाचा जन्म होतो. बंगल्यात जर अहंकार आला बंगल्याचीही स्मशान होतं, पण झोपडीत जर नम्रता आली तर झोपडीचंही मंदिर होतं. आणि त्या नम्रतेचा परिपूर्ण संत परंपरेमधला साथ जर कोण असेल ते संत शिरोमणी सावता महाराज. कारण खऱ्या अर्थानं ब्रह्मांडामध्ये जगाच्या मालकाचं विश्वरूप दर्शन पाहण्यासाठी जगाच्या मालकाचा प्राणप्रिय सखा म्हणजे अर्जुन होता. पण कुरुक्षेत्रावरती युद्ध पुढं सरकत होतं. अर्जुनानं हातातला धनुष्य खाली ठेवला आणि खऱ्या अर्थानं अर्जुनाच्या अंतकरणातली ती चेतना पुन्हा एकदा प्रज्वलित करण्यासाठी जगाच्या मालकानं आपलं विश्वरूप दर्शन दाखवलं. अनेक वेळा आपण ऐकलं. पण महाराज, हे विश्वरूप दर्शन दाखवण्यासाठी पहिल्यांदा जगाच्या मालकानं दिव्य दृष्टी आपल्या सख्याला अर्जुनाला दिली, तेव्हा अर्जुन जगाच्या मालकाचं विश्वरूप पाहू शकला. असं विश्वब्रह्मांडाचा धनी असणारा जगाच्या मालकाला मात्र लपण्यासाठी ज्यांचं खऱ्या अर्थानं पोट सापडलं ते खऱ्या अर्थानं ब्रह्मांडाच्या पाठीवर सावता महाराज नावाच्या मंदिराचा गाभारा किती मोठा असेल याचा विचार या निमित्तानं मात्र केला पाहिजे. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं त्यांचं चरित्र आपण ग्रहण करणार आहोत, ज्या चरित्राचा साज म्हणजे कर्म आहे. कारण कर्माशिवाय धर्म कधीच समजत नाही आणि धर्माशिवाय जीवनाचं मोक्ष सापडत नाही. आणि तो धर्म ज्या कर्मात आहे ते कर्म ज्यांनी समजून सांगितलं ते कर्मयोगी संत शिरोमणी सावता महाराज आहे. आणि खऱ्या अर्थानं कारण ज्यांच्या घरी जगाचा मालक आला, याही पुढे जाऊन खऱ्या अर्थानं एकनाथ महाराजांनी आणखी सांगितलं, एका जनार्दनी सावता तो धन्य त्याचे महिमान न कळे काही. ज्यांचा महिमा खऱ्या अर्थानं समजण्यासाठी संत परंपरेचे लिखाण होत गेलं, अभंग येत राहिले, पण मूळ सापडलं नाही. ती गर्भित अवस्था म्हणजे संत सावता महाराज. कारण सांगली मिरेज जवळचं एक गाव, ज्या गावाचं नाव औसा. खऱ्या अर्थानं छोटंसं लहानसं खेडं. आणि या खेड्यामध्ये सकाळचा सूर्योदय झाला की भक्तीचा उमाळा दाटून यायचा, जय हरीचा जयघोष व्हायचा आणि भक्तीच्या नामामध्ये काकड्याचं महात्म्य अंतकरणामध्ये रुजून खऱ्या अर्थानं गाव पावन होऊन जायचं. याच गावातला एक वारकरी ज्याचं नाव दैवमाळी.
सकाळी उठावं, परमात्म्याच्या नामामध्ये रत व्हावं आणि त्या परमात्म्याचं नाम घेत घेत आपल्या खांद्यावर नांगर घ्यावा आणि शेताकडे निघावं. आता गाव जर पाहिला गेलं तर 1500 ते 1600 वस्तीचं छोटंसं गाव. म्हणजे आताच्या काळात 1500 वस्ती म्हणजे 750 ते 800 मतदान. असं छोटंसं गाव. त्या गावामध्ये भक्तीचा अखंड धरा वाहत होता आणि त्यामधले वारेकरी दैवमाळी आपल्या शेतामध्ये खऱ्या अर्थानं तो पंढरीचा मळा फुलवत होते. गाव तसं फाटकं परिस्थितीनंही आणि खऱ्या अर्थानं मनानंही खऱ्या अर्थानं अहंकाराचं वारानं लागलेलं. गरिबीच्या या परिस्थितीमध्येही कोंड्याचा मारा खाऊन आनंदानं भगवंताच्या त्या भक्तीच्या उन्मादामध्ये रत होणार. पण अशा गरीब गावावरती सकाळचं खऱ्या अर्थानं उठावं, दिवसभर कष्ट करावे, तेव्हा संध्याकाळची चूल पेटावी आणि त्या चुलीवरती भाकरी आली तर खऱ्या अर्थानं जवळ काही नसावं म्हणून तर लाल मिरचीचा ठेचा नाही तर कांद्याची सोबत असावी. पण अशाही 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्या गावावरती नशिबाचा फेरा पडला आणि गावावर एका रात्री दरोडा पडला. आता दरोडा पडला म्हणजे गावच्या गाव पेटवलं गेलं. पाहता पाहता खऱ्या अर्थानं बाहेर येऊन पाहावं घरं पेटलेली. आता हे मार्बल स्लॅब हे आत्ता पाहायला मिळू लागलं हो. त्या काळात उसाच्या पाष्टापासून बनवलेली घरं कोपी असायची आणि खऱ्या अर्थानं जेव्हा गावामध्ये पाटलांची घरं ती लाल कौलातली मातीशी बनवलेली आणि मातीशी नाळ जुडून ठेवलेली कौलाची घरं होती. तोपर्यंत माणसं प्रेमळ होती महाराज. पण ज्या दिवशी स्लॅब पडू लागले सिमेंटसारखी माणसं मात्र निगरगट्ट होत गेली. वास्तवता आहे. आता मात्र रात्रीचा दरोडेखोरांचा उन्माद झाला. गाव पेटवलं गेलं. त्या आगीमध्ये मात्र आता खऱ्या अर्थानं गाव सोडायची वेळ आली आणि अशा परिस्थितीमध्येही खऱ्या अर्थानं गाव सुटलं आणि आपल्या 2 लेकरं, एक परसोबा आणि एक डोंगरोबा, या दोन्ही लेकरं खऱ्या अर्थानं आता कलेप्रमाणे वाढत होती. पण गावामध्ये उन्माद इतका वाढला, सगळीकडे त्राहिमाण झालं. यामध्ये डोंगरोबा कुडा हरवला सापडलाच नाही. आणि मग मात्र परसोबानं ही अवस्था पाहिली आणि खऱ्या अर्थानं निघाले. आता गाव सुटलं. गावापासूनचा पुढचा प्रवास सुरू झाला. दर मजल करत शेवटी महाराज गाव सोडावं लागणं, माती सोडावं लागणं. शब्द फार सोपे येतो पण समजून घ्यायला तितकेच अवघड आहे. मातीशी जोडलेली नाट स्वतःपासून दूर करावी असं कधी होत नाही. पण आता गावचा उन्माद खऱ्या अर्थानं दरोडेखोरांचा एवढा वाढला होता, प्रवास पुढचा करायचा होता. परसोबा नावाच्या श्रावण बाळानं खऱ्या अर्थानं आपल्या मातापित्यांना बरोबर घेतलं आणि खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला. दिवसामागून दिवस जात होते. प्रवास पुढचा सुरू होता. एक गावची वेस लागत होती, त्यातून पुढचं पाऊल पडत होतं. एक गावाची वेस लागली आणि गाव काहीसं आपलंच वाटलं. अंतकरणामध्ये भक्तीचा उन्माळा दिसला आणि मनोमन असं वाटू लागलं का हे गाव आपलंच आहे, थांबावं. ते गाव अरणगाव. अरणच्या मातीमध्ये परसोबा आले. पाहता पाहता काळानं आता मात्र मागची घडलेली घटना भूतकाळाच्या पटलावरती बाजूला पडली आणि काळ्या ढेकळांमध्ये पंढरीचा राऊळ आणि कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी. जणू काही त्या कांदा मुळा भाजीमध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब पाहून परसोबांचा शेतीचा प्रवास सुरू झाला. मातापित्यांची सेवा करावी, शेतामध्ये खपावं. काळ्या ढेकळांमध्ये जेव्हा पीक उमटून यायचं, पंढरीच्या परमात्म्याची सेवा करतोय भाव अंतरी दाटायचा प्रवास सुरू झाला. तारुण्य आलं. तारुण्याच्या उंबरठ्याबरोबर खऱ्या अर्थानं आता विवाहाचा दिवस जवळ आला. आणि मग मात्र एक दिवस मनाशी मातापित्याने निर्णय घेतला, आता परसोबाचे 2चे 4 हात करायला पाहिजेत. आणि मग त्या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं लग्न करायचं, पण मुलगी कशी हवी. आता मुली पाहायचं म्हटलं की आमच्या पोरांच्या डोक्यात वेगळीच गणित आहेत. पण खऱ्या अर्थानं संस्कार, संस्कृती, चरित्र आणि चारित्र्य याचा संगम जिथं साधलेला होता नंगेताई. आणि त्यांच्याबरोबर परसोबांचा विवाह पार पडला. कारण त्या काळामध्ये रूप नाही, गुण पाहिले जायचे. आणि आताचा काळ असा उमटला, आता गुणाला किंमत कमी दिली गेली. गुणाची म्हणून आणली, तिनंच घरात कुणाची किंमत ठेवली नाही. शोकांतिका. कारण सध्याचा काळ जर पाहिला तर महाराज एक वाक्य या ठिकाणी बोलून जातो. आज महाराष्ट्राचे आपण पुढं त्या विषयाकडे जाणारच आहोत, पण ओघानं आलं म्हणून एक वाक्य बोलतो. आज महाराष्ट्राची अवस्था जर तुम्ही पाहिली ना, 70% तरुणाई डिप्रेशनमध्ये फक्त खऱ्या अर्थानं घरातल्या वातावरणामुळं आहे.
कारण खऱ्या अर्थानं माझ्या सगळ्या तरुण पोरांनो, आज तुम्हाला सुरुवातीलाच एक वाक्य सांगतो. आयुष्यात रूप पाहून ज्यांनी लग्न केलं, सौंदर्यता पाहून ज्यांनी लग्न केलं, आयुष्यातली 7 वर्ष त्यांची फार सुखाची गेली. पण जर त्या सौंदर्यतेला गुणाची जोड नसेल ना, तर गुणाची असणारी कधी गुण दाखवेल आणि कधी त्याच लेकराच्या डोळ्यात पाणी येईल सांगू शकत. रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होत जाते आणि गुणांची सौंदर्यता मात्र बहरत जाते. खऱ्या अर्थानं नंगिता आई आणि परसोबांनी आपल्या त्या ठिकाणी खऱ्या मात्यापित्याचे म्हणजे आपल्या सासऱ्यांचा सांभाळ सुरू झाला. पिकलेलं पान गळालं आणि आता मात्र सगळी जबाबदारी त्या दोघांवरती आली. उभयतांनी खांद्यावर आपली जबाबदारी घेतली आणि परसोबा आपल्या शेतीमध्ये मग्न झाला. खऱ्या अर्थानं धर्मपत्नी सहचारिणी कशी असावी याचं आदर्श उदाहरण म्हणजे आई होत्या. त्याने पाहता पाहता प्रपंचाचा गाडा पुढं नेऊ लागल्या. कांदा मुळा भाजी जणू काही विठाईचं रूप पाहून आनंदानं खऱ्या अर्थानं जीवनाचा प्रवास सुरू झाला. पण या प्रवासामध्ये मात्र तोही दिवस उमटला आणि एक दिवस परसोबा खऱ्या अर्थानं बाहेर नंगेताई बसलेल्या होत्या आणि त्याच वेळी त्यांची नजर गेली म्हणून तिथं गेले. आवाज दिला आणि नागेताईंनी मागं वळून पाहिलं आणि जसं मागं वळून पाहिलं त्यांच्या डोळ्यातलं पाणी परसोबांनी पाहिलं आणि विचारलं, का रडतीयस, काय झालं? आणि डोळ्यातल्या आसू पुसत आई उत्तरल्या, धनी. त्या काळात धनी म्हटलं जायचं. त्या काळातले शब्दही फार गोड होते महाराज. पतीला स्वामी म्हटलं जायचं, धनी म्हटलं जायचं. महेश तेवढं पाणी भरून घे असं कधी नाही म्हटलं जायचं. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अवस्था पाहिली आणि त्या परसोबांनी विचारलं, का रडतीयस? आणि सांगितलं. आई उत्तर झाल्या, धनी अहो खऱ्या अर्थानं शेतातल्या काळ्या आईची सेवा होती आहे. काळ्या आईमध्ये खऱ्या अर्थानं पीक उमलतं आहे. पण आईचं मातृत्व पूर्ण झाल्याशिवाय एका स्त्रीलाच खऱ्या अर्थानं किंमत नाही आणि फुलोरा आल्याशिवाय झाडालाही किंमत राहत नाही. खऱ्या अर्थानं भक्तीचा वसा वारसा आपल्या घरामध्ये. पण आता मात्र लग्नाला 7 वर्ष झाली पण आपल्या घरामध्ये लेकरू नाही. ही अवस्था पाहिली आणि परसुबाई मनोमन विचार करू लागले, आपल्या घरामध्ये लेकरू नाही, आपल्याला बाळ होणार नाही याचं दुःख नाही, पण 7 पिढ्यांपासून जगाच्या मालकाच्या पंढरीच्या नामाचा जयघोष आपल्या घरामध्ये होतोय. आता तो जयघोष झाल्याशिवाय आपला दिवस सुरू होत नाही. पण आता मात्र दुःख आहे एकाच गोष्टीचं वाटतं ग, खऱ्या अर्थानं हा जयघोष जर आपल्या पदरी लेकरू आलं नाही तर मात्र हा जयघोष खंडित होईल. त्या जगाच्या मालकाचा जयघोष आपल्या घरामध्ये होणार नाही. पांडुरंगा विठ्ठला तूच सांभाळ रे बाबा आता. आणि खऱ्या अर्थानं जगाच्या मालकाला परसोबांच्या डोळ्यात आज पहिल्यांदा पाणी आलं. आणि ते यासाठी नाही की आपल्या घरामध्ये लेकरू नाही. अरे संत परंपरेचं श्रेष्ठत्व किती अलौकिक असतं की आपल्या घरामध्ये जर आपल्याला लेकरू झालं नाही तर आपल्या घरातली नामाची परंपरा खंडित होईल. म्हणून डोळ्यात पाणी आलंय. आणि मग मात्र खऱ्या अर्थानं जगाच्या मालकाला साथ घातली, पांडुरंगा विठ्ठला तूच पहा बरं आता. त्याच वेळी आई उत्तरल्या, अहो धनी इथून खऱ्या अर्थानं जगाच्या मालकाला साथ घालण्यापेक्षा एकदा माझ्या माहेराला पंढरीला जाऊन येऊ की. खऱ्या अर्थानं त्या जाऊनच त्या धन्याला जगाच्या धन्याला साथ घालू. विठ्ठला बा आता आमच्याकडं पहार, तुझ्या नामाची परंपरा आमच्या घराण्यात खंडित होऊ देऊ नको. परसोबांनाही पटलं आणि परसोबांनी आपल्या धर्मपत्नीला सोबत घेतलं आणि खऱ्या अर्थानं ब्रह्मांडाच्या नायकाचा जयघोष होत, पुंडलिका खऱ्या अर्थानं वरदा हरी विठ्ठल हा जयघोष होत खांद्यावर पताका घेत उभयतांचा प्रवास सुरू झाला. नामाची महती अंतकरणात दाटून आली होती. भक्तीचा उन्मळा अंतकरणामध्ये साथ घेत होता आणि जगाच्या मालकाला साथ घेत जगाच्या मालकाच्या नामाची परंपरा आपल्या घराण्यात खंडित होऊ नये म्हणून परसोबांचा आपल्या धर्मपत्नीसोबतचा प्रवास सुरू होता. नाम गजरामध्ये प्रवास सुरू असताना खऱ्या अर्थानं रस्त्यानं चालताना कोणी चहा पाजेल का याची अपेक्षा नव्हती. कोणी बिस्लरी घेऊन पुढं खऱ्या अर्थानं स्टॉलवर उभं आहे का याची कुणाला खऱ्या अर्थानं फिकीर दोघांना नव्हती. कुणी आपल्याला संध्याकाळची पंगत दिली का याची फिकीर नव्हती. आणि पिशवीत बिस्किटची खऱ्या अर्थानं पाकिटे येतील का याची फिकीर नव्हती. कारण हल्लीच्या काळात आम्ही म्हणतो आम्हाला देव भेटत नाही, पण देव का भेटत नाही याचं उत्तर मात्र आम्ही शोधत नाही. कारण आम्ही देवाच्या भेटीला नाही. लक्षात घ्या, वाक्य फार गोड आहे. आम्ही देवाच्या भेटीला नाही, आम्ही खऱ्या अर्थानं पंढरपूरला जातो.
पण पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूर तेव्हाच दिसतं जेव्हा खऱ्या अर्थानं त्या देवाशी नाही, त्याच्याबरोबर त्याच्या अंतकडात असणाऱ्या देवात्म्याशी संबंध साधला जातो, तेव्हा तो जगाचा मालक दिसल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर खऱ्या अर्थानं हजारो वेळा जाऊन मंदिरात तो दिसत नाही आणि माझ्या संत शिरोमणी सावता महाराजांना भेटायला शेतात येतो. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. खऱ्या अर्थानं पावलं पडत गेली, पंढरपूर आलं आणि पंढरपुरात सकाळची प्रसन्न वेळ, ती सूर्याची किरणं जणू काही येण्यासाठी वाट पाहत होती. कारण सकाळी खऱ्या अर्थानं आल्याबरोबर माझ्या चंद्रभागेचं दर्शन होईल आणि त्या दर्शन घेण्यासाठी आसुसलेला तो सूर्य खऱ्या अर्थानं आसमंती आला. त्याची किरणं चंद्रभागा आईच्या खऱ्या अर्थानं अंगावर खांद्यावर पडली होती आणि त्यामध्ये माझे परसोबा आई खऱ्या अर्थानं तिथं आल्या. चंद्रभागेच्या काठावर उभ्या राहिल्या, चंद्राईचं दर्शन घेतलं आणि तीच पहिल्यांदा खऱ्या अर्थानं पाणी कपाळाला लावलं. नंतर खऱ्या अर्थानं आपले चरण धुतले आणि जगाच्या मालकाच्या चरणावर जाण्यासाठी राऊळाकडे निघाले. आता राऊळ गजबजलेलं, खऱ्या अर्थानं आत प्रवास झाला, पायरी पुढं गेली आणि नामदेव पायरीच्या पुढचं खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आता प्रवास करायचा होता. तो प्रवास या आत्म्याचा त्या आत्म्याशी होता. तो देवाशी साधर्म्य साधणारा नव्हता, तो या आत्म्याचा त्या आत्म्याशी होता. आणि तो प्रवास साधण्यासाठी आत पाऊल पडलं, गर्दी पाहिली आणि मग मात्र नांगिता या अशा पाहू लागल्या. एवढी गर्दी, एवढा प्रवास करून इथपर्यंत आलो, या गर्दीसाठी का? आता त्यामध्ये अल्लडपणा काहींचा सुरू होता. मध्ये जोरजोरानं परमात्म्याच्या नामाचा गजर व्हायचा, कोणीतरी मध्येच एकमेकांना ढकलायचं. जगाचा मालकही हसत असावा एकमेकांना ढकलताना पाहून लाहिनीला. थोडा आपल्याही जवळ या. जगाचा मालक हसत असावा, माझ्या दर्शनाला आलेत आणि एखाद्या अर्थानं मी तुमच्यातच सामावलेला आहे. कारण देव आहे, देव आहे हृदय मंदिरी किंवा सर्व चराचरी देव नटला नाना परी, 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 देव नटला आदरणीय व्यासपीठासाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. कारण अखंड परंपरेचा साज आणि एवढ्या वर्षापासूनचा साज इथं आहे. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जगाचा मालक सुद्धा हसत असेल, अरे मी तर प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये सामावलेलो आहे, पण खऱ्या अर्थानं मी कुठंच दिसत नाही म्हणून मलाच ढकलत माझ्या भेटीला येत आहेत. वाक्य फार महत्त्वाचं आहे. खऱ्या अर्थानं त्या राऊळामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येकाला ढकलत होते. पुढं मला दर्शन मिळालं पाहिजे, पण बेटेवर वाचताना जगाचा मालक मात्र हसत होता. यासाठी की खऱ्या अर्थानं मला भेटण्यासाठी माझेच भक्त मलाच ढकलत येत आहेत. एवढं जरी कळालं, शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी, शोधिसी
मानवा राऊळे मंदिरे नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिसे मानवा राऊळे मंदिरे शोधिसे मानवा राऊळे मंदिरे. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जो जगाचा मालक जर कुठं दरवळत असेल तर देह नावाच्या मंदिरामध्ये तो सातत्यानं वास करतो. पण त्यालाच भेटण्यासाठी आपण त्यालाच ढकलत पुढं जात असू तर पंढरीच्या परमात्म्याच्या दरवर्षी नाही तर दर दिवशी दर्शनाला गेलो, जगाचा मालक वास्तवात भेटेल का? विचार मात्र नक्की करा. ती गर्दी पाहिली आणि मग मात्र खऱ्या अर्थानं आईला कळून चुकलं की आता त्या परमात्म्याची भेट होणार. आणि माहेराला आलोय तर खऱ्या अर्थानं जगाच्या मालकाला जरा वेळ काढून भेटलं पाहिजे. आणि मग खऱ्या अर्थानं अंगिता आईने पाहिलं आणि धन्याला सांगितलं, धनी एवढी माणसं, यात काय आपली डाळ शिजायची नाही बघा, मग काय करावं? परसोबांनी पाहिल्यानं सांगितलं, काळजी करू नको, आता चल बाहेर, संध्याकाळी येऊ. आता ही गर्दी काय अशी हटायची नाही आणि सांगूनही काय उपयोग व्हायचा नाही. आपण आता एखादी धर्मशाळा बघू, धर्मशाळेत पथारी टाकू, आराम करू आणि संध्याकाळी निवांत येऊ पांडुरंगाला भेटायला. नांगिता आईला पटलं. दोघंही माघारी आले. धर्मशाळेवरती खऱ्या अर्थानं बिछाना टाकला. प्रवास दूरचा झाला होता, झोप लागली. पण खऱ्या अर्थानं त्यावेळी पंचपदीचा आवाज आला आणि पंढरीच्या वाळवंटामध्ये खऱ्या अर्थानं भक्तिनामाचा साज रचण्याची जाणीव झाली. आणि खऱ्या अर्थानं दोघंही धावत निघाले, राऊळात आले. समोर खऱ्या अर्थानं भक्तिनामाचा गजर उभा होता, नामसंकीर्तन सुरू होतं. आणि पाहता पाहता त्यामध्ये रमून गेले. वेळेचं भान राहिलं नाही. खऱ्या अर्थानं आम्ही 9:10 झालं तरी घड्याळ 3 वेळा पाहतो. पण तिथं खरे पाहायला गेलं तर आता भक्तीच्या नामस्मरणामध्ये रत झालेले खऱ्या अर्थानं परसोबा नांगिता आई मात्र आता देहबाण विसरून जगाच्या मालकाच्या नामाचा खऱ्या अर्थानं धावा करत होते. पण त्याच वेळी जाणीव झाली, चंद्र डोईवर दिसू लागला आणि कळून चुकलं, उशीर झाला, जगाच्या मालकाला भेटायचंय. आणि दोघंही धावत धावत राऊळापर्यंत आले. राऊळात आतमध्ये प्रवेश केला आणि पाहिलं समोर तर आता मात्र पंढरीच्या जगाच्या मालकाची कवाड बाहेरून मात्र बंद झाली होती. आणि ते चित्र पाहिलं, त्याला कुलपाचा साज सजला होता. पुजारी बाबासह सगळेजण खऱ्या अर्थाने निद्राधीन झाले होते. आणि हे चित्र पाहिलं, नांगिताई जाग्यावर बसल्या, डोळ्यातून अश्रू ओघळू लागल्या. अरे एखाद्या लेकीला वर्षभर आपला बाप भेटू नये आणि त्या लेकीनं धावत धावत खऱ्या अर्थानं सासुरवास सहन करून माहेराची वाट धरावी आपल्या बापाला भेटण्यासाठी. आणि खऱ्या अर्थानं धावत पळत यावं, घरापर्यंत पोचावं. आणि घरापर्यंत पोचल्यानंतर ज्या बापाला कडकडून मिठी मारायची, पाऊलं पडताना शाळेचा तो दिवस आठवला. खऱ्या अर्थानं बापानं आपल्यासाठी अंगावर झेललेले कलते आठवले. बापाला भेटण्याची आस त्या लेकीच्या मनात होती, पण घरी जावं आणि बाप दिसूच नये, लेकीची होणारी अवस्था आज नांगिता आईची झाली होती. अरे माहेराला आले पण खऱ्या अर्थानं आपला पिता त्या ठिकाणी कुलपाच्या आत गेला. नांगिता आईच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर दाटला गेला. पण त्याच वेळी खऱ्या अर्थानं जगाचा मालक भक्त जर खऱ्या अर्थानं अंतकरणापासून आला ना तर कधीही कवाड बंद ठेवत नाही. पाहता पाहता खऱ्या अर्थानं असं म्हणते जणू काही सूर्यबिंब पडावं असं त्या ठिकाणी महातेज प्रकट झालं. आणि जगाच्या मालकानं पंढरीश परमात्म्यानं आतून आवाज दिला, अरे बाहेर काय उभे आहात, आत या. आणि मग मात्र परसोबांची नांगिता आईची नजर गेली. राऊळाची कवाड कधीच खुली झाली होती आणि जगाचा मालक मात्र समोर उभा होता. दोघंही धावत आले, जगाच्या मालकाच्या चरणावर डोकं टेकवलं आणि धाय मोकलून रडू लागले. जगाचा मालक ज्याची आस ब्रह्मांडाला त्याच्या चरणावर डोकं ठेवलं, जगाचा मालक समोर उभा आहे. आणि त्यावरती चित्र पाहिलं. 10-15 मिनिटांचा काळ निघून गेला असावा आणि जगाच्या मालकानं दोघांनाही हात दिला, डोईवर हात ठेवला आणि सांगितलं, उठा. येणं कशामुळं झालं? आता जगाचा मालक येतो, त्याला सगळं ज्ञात आहे, पण तरी तो विचारत राहतो कशासाठी आलात, तुम्हाला आणि मलाही. त्याला माहीत आहे
84 लक्ष योनीमधून या पृथ्वी तलावरती खऱ्या अर्थानं डिंगोरे गावातील सावतानगरमध्ये प्रत्येकाला मोक्षरूप प्राप्त करण्यासाठी मी जन्माला घातलेला आहे. पण तरी तो जगाचा मालक विचारत राहतो, तुम्ही गेल्यानंतर कशासाठी आलात? त्याला माहीत असतं मोक्षरूप हवं आहे. पण प्रपंचात वेढलेला माणूस मोक्ष सोडून सगळंच मागतो, पण मोक्ष कधी मागत नाही. संत परंपरेचा आठव कधी पडू देत नाही. अहो, मोक्षाचं सुख काहीच नाही जर संत परंपरेच्या चरणावर गेलो. म्हणून तर संत सावता महाराज सुद्धा सांगतात, मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, आठवावे संतासी हेच खरे. पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती, घडावी संगती तयाशीच. सावता म्हणे कृपा करी नारायणा, देव तोची जाना असे मग. खऱ्या अर्थानं जगाच्या मालकानं विचारलं, कशासाठी आलात? 2 गुंठे भावाकडे जमीन ती मागू नका. खऱ्या अर्थानं पप्याचं लग्न करायचे, डोक्यात आणू नका. जगाचा मालक फक्त तथास्तु म्हणतो. प्रापंचिक सुख मागितलं प्रापंचिक गोष्टी देईल, परमार्थातलं सुख मागा तो तुम्हाला कुशीत घेईल. मग जगाच्या मालकाच्या कुशीत जायचं की आपल्या कुशीत ठेवलेल्या लेकरांच्या पुढच्या प्रपंचासाठी दिवस रात्र देवासमोर भिकारी म्हणून उभं राहायचं? विचार मात्र आपल्याला करायचा आहे. आणि त्यावेळी जगाच्या मालकानं एक वेळ पाहिलं, विचारलं काय प्रयोजन? आणि परसोबा उत्तर झाले, देवा खऱ्या अर्थानं 7 पिढ्यांपासून काही तुझ्याकडे कधी मागितलं नाही, मागण्याची रीत आम्हा ठाव नाही. पण मात्र आता खऱ्या अर्थानं इथपर्यंत येण्याचा प्रवास झाला, त्याचं कारण आहे. खऱ्या अर्थानं अन्न पाण्याशिवाय आम्ही जगू शकतो, पण तुझ्या नावाशिवाय जगणं असह्य होणार आहे. आणि जर आमचा वंश खुंटीत झाला तर खऱ्या अर्थानं फक्त आमचा वंश खुंटीत होणार नाही, तर खऱ्या अर्थानं तुझ्या नामाचा तो उद्गार, तुझ्या नामाचा जागरही माझ्या 4 भिंतीच्या आत खुंटीत होईल, माझ्या कुळात खुंटीत होईल. म्हणून तुझ्यापर्यंत आलोय देवा. अरे खऱ्या अर्थानं ती परंपरा खुंटीत होऊ नये म्हणून पुत्र दे, पण पुत्रसुद्धा असा दे की खऱ्या अर्थानं मुलं सगळ्यांना होतात महाराज, पण पुत्र फार कमी घरात जन्माला येतात. मुलं प्रत्येक घरात जन्माला येतात, पुत्र फार कमी घरात जन्माला येतात. कारण पुत्र कुणाला म्हणतात? जो पितरांचा उद्धार करतो त्याला पुत्र असं म्हणतात. म्हणून पुत्र फार कमी घरात जन्माला येतात. आणि परसोबा देवाकडे मागणं मागताय, देवा मला पुत्र दे. पुत्र भाव ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र ऐसा भावा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. देवा मला द्यायचा असेल तसा पुत्र दे, की जो पुत्र खऱ्या अर्थानं अहोरात्र तुझ्या नामाच्या भक्तीमध्ये रत असेल. खऱ्या अर्थानं तो पुत्र म्हणून कुळाचा उद्धार करेल. आणि जगाच्या मालकानं एक वेळ पाहिलं आणि नांगिता आईने परसोबांच्या डोईवर हात ठेवला, आशीर्वाद प्राप्त झाला. तथास्तु. खऱ्या अर्थानं ज्या मातृत्वाच्या सुखापासून, अहो खऱ्या अर्थानं आपण शेतकरी आहोत. शेतीचं पीक फुलोऱ्यामध्ये आलं तर होणारा शेतकऱ्याला आनंद, आणि जर गारपीट झाली आणि तोच बहर खाली कोसळला होणारं दुःख, हेच खऱ्या अर्थानं मातृत्वाच्या जीवनातला प्रवास आहे. कारण त्या वनस्पतीचा फुलोरा येणं म्हणजे त्याचं मातृत्व आहे. आणि त्या फुलोऱ्याचं पीक जर योग्य आलं तर खाण म्हणजे कुळ आहे. आणि खऱ्या अर्थानं कुळाची परंपरा शेतकऱ्या एवढी कुणाला माहीत? कारण तिरीचं बी असू द्या नाही तर दुरीचं असू द्या, पण ते जर कुळचारातलं असेल तर पीक डबल आल्याशिवाय राहत नाही. आणि अगदी त्याचप्रमाणे आता खऱ्या अर्थानं कुळाची परंपरा अखंड पुढं जाण्यासाठी परमात्म्याच्या आशीर्वादानं परमात्म्याचाच अंश नांगिता आईच्या पोटी येणार होता. पण एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून, एक बाई म्हणून आईकडचा जो आईत्व म्हणजे मातृत्वाकडचा जो प्रवास आहे तो मात्र वेगळा होता. कारण नांगिता आईच्या डोळ्यातून खळखळा अश्रू ओघळू लागले. कारण आई पण एवढी सोपी गोष्ट नाही हो.
मृत्यूच्या अखंड कळाजीनं अंतकरणामध्ये सोचल्या आणि तेव्हा नवनिर्मितीचं सामर्थ्य आपल्या अंतकरणातून पुत्ररूपानं आपल्या कुळाला दिलं. ती म्हणजे मातृत्व आहे. कारण खऱ्या अर्थानं संत परंपरेने सुद्धा मातृत्वाचे गोडवे खऱ्या अर्थानं गायलेत महाराज. अहो या ब्रह्मांडामध्ये जर संत परंपरेमध्ये जर आम्हाला परमात्म्याची प्राप्ती हवी असेल तर संत परंपरेने सांगितलंय, माय बाप केवळ काशी तेने न जावे. किंवा खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर रोहिदास महाराज आम्हाला सांगतात, जगाच्या मालकाच्या भेटीला गेले नाही पण मातापित्यांची सेवा केली. गंगामाता स्वतःहून आली महाराज. संत शिरोमणी सावता महाराज पंढरपूर जवळ होतं पण पंढरपूरला गेले नाहीत, पण आई म्हणजे काळी आई आणि आपल्या जन्मदात्या मातापित्यांची सेवा घडली. जगाचा मालक त्यांच्या अंतकरणामध्ये वास्तव्याला आला महाराज.